राहुरी शहरात झालेल्या व्यापारी आणि पत्रकार हल्ल्याप्रकरणी राहुरी शहरामध्ये नागरिकांनी कडकडीत बंद ठेवून निषेध मोर्चा काढला। यावेळी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी डीवायएसपी राहुल मदने यांच्याकडे विविध संघटना आणि पत्रकार संघटनेकडून निवेदनं देण्यात आली। बुधवारी सायंकाळी पत्रकार भाऊसाहेब येवले आणि डॉक्टर विजय मोटे, ऋषिकेश मोटे, भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आठवडे बाजार बंद ठेवून राहुरीकरांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी सर्व स्तरातून पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले गेले। पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यात यश येत नसेल तर गुंडांच्या अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल, असं आमदार शिवाजी कर्डिले यांनी म्हटलं। तसं आता आपल्याला सातत्याने मोर्चा काढून काय शिवाजीराव अजिबात कुठल्या प्रकारचा चालणार नाही। मला असं वाटतं तर पोलीस खात्याला या निमित्ताने एकच इशारा द्यावा लागेल का जर कदाचित तुम्ही याचा बंदोबस्त जर केला नाही तर पर्यायाने आम्हाला मात्र त्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचा निर्णय काम करावं लागणार आहे। सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे आपल्याला हा निर्णय निश्चितपणे घेण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। त्याचं कारण आपल्याला माहिती का हल्ला झाल्यानंतर मी रात्री 8-8:30 वाजता इथं पोलीस स्टेशनला आलो। त्यावेळेला पोलीस खात्याशी चर्चा केली, बोलणं केलं आणि मला तिने सांगितलं का कर्डिले साहेब आम्ही गुन्हा दाखल करण्याचं काम केलं आणि गुन्ह्यामध्ये जे जे असतील कलम ते कलम नोंदवण्याचं काम केलं असं सविस्तर तिने मला सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु मी पोलीस खात्याला सांगितलं का नुसतं गुन्हा दाखल करून अजिबात कुठल्या प्रकारचं चालणार नाही। जेवढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे का प्रत्यक्ष जे आपल्याला पाहायला मिळतात तेवढ्यांना सुद्धा 2 दिवसाच्या आत अटक जर कदाचित झाली नाही तर मात्र आम्ही कुठल्याच प्रकारची माघार घेणार नाही। निश्चितपणे आपण पोलीस खात्याला सांगण्याचं काम करतोय आणि विशेष करून आपल्याला सांगतो का आता याच्यामध्ये हे जे काही गुन्हे दाखल केलेत हे जरी कदाचित तुमच्या नियमाने तुमच्या कायदेशीर जरी कदाचित केले जरी असले तरी आता मोक्यासारखा गुन्हा मात्र आपल्याला दाखल करण्याचं काम उद्याच्या निश्चितपणे करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। राहुरीचा बिहार एका दिवसात झाला नसून त्यांना पोचणारे मास्टरमाइंड कोण आहेत याचा शोध घ्यावा अशी मागणी नगराध्यक्ष प्राजक्त तनपूर यांनी केली। तालुक्याला काळीमा फासेल अशी घटना काल घडलेली आहे। मी नगर परिषदेमध्ये ऑफिसमध्ये बसलेलो असताना निरोप आला की नव्या पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी भांडणं चालू आहेत। मी स्वतः जातीनं त्या ठिकाणी गेलो, तिथली परिस्थिती बघितली तर अक्षरशः एखाद्या पिक्चर मध्ये, जुन्या हिंदी पिक्चर मध्ये असतील अशा प्रकारचं वातावरण काल त्या ठिकाणी होतं। आपण राहुरी शहरात राहतोय का बिहार सारख्या ठिकाणी राहतो असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण मी काल ज्यांना मारलं त्यांचं बघितलं। अक्षरशः म्हणजे डोक्याला चक्र असं वातावरण त्या ठिकाणी झालं। माणसांची गर्दी त्या ठिकाणी आणि एवढ्या याच्यामध्ये काही तरुणांची डेअरिंग एवढी होते आणि इतक्या प्रमाणामध्ये मारहाण होते। साधी मारहाण झाली नाही, बिचारे आमचे भाऊसाहेब येवले त्या ठिकाणी चालले होते। या माणसाकडे बघून इथं पत्रकार आहे, प्रतिष्ठित माणूस आहे, यांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली की कालचं वातावरण बघता आपण राहुरी शहरात राहतोय का कुठं राहतोय, अत्यंत चीड आणणारं वातावरण काल त्या ठिकाणी झालेलं आहे। पण एका दिवसात होत नाही या प्रवृत्ती, काय लगेच काल निर्माण झाल्या आणि लगेच चालू झाला असा विषय नाही। गेल्या कित्येक वर्षापासून, सुमारे 5-10 वर्षापासून हे वातावरण हळूहळू वाढत गेलं। जवळपास याच्या अगोदर 2 मोर्चे या ठिकाणी झालेले आहेत याच गोष्टीवरती। गुन्हेगारीबाबत सर्व नेत्यांनी गटतट विसरून एकत्र येण्याचं आवाहन जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांनी केलंय। या घटनेमध्ये आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी सामील व्हावं लागणार आहे। पण मताचा विषय आला, मत तर काय कोणी फुकट देत नाही पैसे दिल्याशिवाय, कोणी घर सोडित नाही पैशाशिवाय, आणि म्हणून मताचा विचार बाजूला ठेवा। हा सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी जगणं मुश्किल झालं। कापसाचे भाव वाढले, 5,000 कापूस गेला तर कापस रात्री चोरी जाते। मजूर शेळ्या दिवसभर मजूर काम करतात, तिने शेळ्या घरात बांधून पाहिजे, मोठ्या साईडला सागळ्या लावून पाहिजे, आणि ही काय परिस्थिती निर्माण झाली। आणि म्हणून आपल्याला सर्वांना गटतट विसरून एकत्र येण्याची त्या ठिकाणी गरज निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे। आणि भाऊसाहेब काळजी करायची नाही। मागच्या वेळेस तुमच्या 10-12 मोठ उचलून नेलं नदीच्या काळच्या, ऊस पेटून दिले, परंतु इथून पुढं आपण सारे एक संघ राहू। महिला सुरक्षित नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशालीताई नान्नोर यांनी दिला। दुर्लक्ष करत आहे। हे जर खतपाणी घालत नसेल आणि हे जर महिलांना संरक्षण देत नसेल तर काय अर्थ आहे। तर आमच्यासारख्या महिलांना खरोखर कायदा हातात घ्यावा लागेल, कारण आमच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न आहे, आमच्या लेकरांचा प्रश्न फार मोठा आहे। काल अतिशय त्या मुलाला बेदम मारहाण झाली। आमचे पत्रकार बांधव, ज्येष्ठ आपले
भाऊसाहेब दादा येवले यांना खरं तर यांचा आम्ही आदर करतो आणि अशा पत्रकार बांधवांना जर मारहाण होत असेल तर आम्ही या ठिकाणी काय करायचं. तर मला असं वाटतं आपण सर्व एकजूट होऊन या ठिकाणी आपण असा मोठा ठाम निर्णय घेऊन या ठिकाणी आपण या गुन्हेगारीला आळा घातला पाहिजे आणि हे पुढील काळात होता कामा नये यासाठी कठोर कारवाई या ठिकाणी केली पाहिजे. पुन्हा एकदा मी या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी. पोलीस आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतात असं संजीव भोर पाटील यांनी म्हटलंय. माजलेल्या गुंडांनी जी दहशत केली व आमचे मित्र पत्रकार भाऊसाहेब येवले असतील, मोठे परिवार यांच्यावर जो भ्याड हल्ला केला, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या शिवप्रहार संघटनेच्या वतीने, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. परंतु काल झालेली घटना ही या गुंडांनी, या चोरांनी केलेली पहिली घटना आहे, अशातली काही बाब नाही. या राहुरीत दररोज 5-25 गाड्या, आठवड्याला 5-25 गाड्या चोरी जात असतील की नाही तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच वेळा गाडी चोरून नेलेली कळती नंतर आणून दिली जाते. गाडी मागे आणून देण्यासाठी पैसे घेतले जातात, बरोबर का? गाडी परत करतो पण एवढे पैसे द्यावे लागतील, एवढे, हे सगळं सुरू आहे. प्रत्येक वेळी इथं बोलायचं, खरं बोलायचं म्हटलं की अनेकांच्या नाकाला मिरच्या जमतात. इथं जे खरं बोलतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम इथली पोलीस यंत्रणा करते. हे सगळे चोऱ्या करणारे पोलिसांना माहित नाही का? माहित नसतील. तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने विलास कुलकर्णी यांनी भूमिका मांडली. वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आवाज उठवत असतो. गुन्हेगारी असो किंवा या राहुरी शहरामध्ये फोफावलेली बिंगो जुगार, परत मटका, अशा विविध क्षेत्रामध्ये होणारे गुन्हे आम्ही वृत्तपत्रांमधून मांडत असतो. या घटनेकडे समाजानं सुद्धा बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. काय घडतंय, वृत्तपत्र फक्त मांडत असतं, पण हे करत असताना ज्या वेळेस चौथ्या आधारस्तंभावर हल्ला होतो, याच्यासारखं निंदनीय कुठलीही गोष्ट नाही. आता हा शेवटचा मोर्चा असेल, परत यानंतर मोर्चा निघणार नाही असं शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांनी म्हटलं. की तालुक्याचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपल्या शहराचे नगराध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. देवळालीचे नगराध्यक्ष या ठिकाणी नाव घ्यायचं फक्त हे जबाबदार व्यक्ती म्हणून सांगितलं. तर तुम्ही जबाबदारीने या ठिकाणी हा मोर्चा शेवटचा राहील असं या सर्व लोकांना सांगा. कारण याच्यानंतर मोर्चा काढू नका, मोर्चा काढायची गरज नाही. आणि जर इथून पुढे हे थांबलं नाही तर डायरेक्ट आपल्याला तिथं घुसूनच त्यांचा कार्यक्रम करावा लागेल. याप्रसंगी डीवायएसपी राहुल मदने यांनी अधिक सांगितलं. काल जे राहुरीमध्ये घटना घडली त्या संदर्भाने आपण पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल केले आणि 2 गुन्ह्यामध्ये एक गुन्हा 307, 326, 325, 24 विथ राईट आणि दुसरा जे पत्रकार येवले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार 395, 324 विथ राईट विथ जे पत्रकार प्रोटेक्शन ॲक्टचे सेक्शन आहे त्या अंतर्गत आपण तो गुन्हा दाखल केला आहे. आणि त्या संबंधीने आपण रात्री 6 गुन्हेगारांना त्या अटक केली आणि त्यांच्याकडून जे येवलेंचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेऊन गेले होते तोही आपण त्यातून जप्त केला आहे. इतर जे अजून 3-4 गुन्हेगार आहेत जे फुटेजमध्ये दिसत आहेत, जे साक्षीदार आम्हाला त्यांची नावं सांगतात, त्या संबंधी त्यांची आज आम्ही सर्च करून तेही मिळून जातील. आमची पुढील कारवाई चालू आहे. त्याने आम्ही जे आतापर्यंत आरोपी अटक केले त्यांचे प्रिव्हियस रेकॉर्ड काय आहे, त्यांच्यासोबत ते कुठल्या गँगचे अटॅच आहेत किंवा त्यांचा म्होरक्या कोण आहे यासंबंधी तपास करून त्या गोष्टीला सुद्धा आम्ही निश्चितच अटकाव करू. यावेळी शहर व्यापारी असोसिएशन, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा एकीकरण समिती, प्रहार संघटना, यशवंत सेना, पत्रकार संघटना, डॉक्टर असोसिएशन, आडवीपेठ व्यापारी मंडळ आदींसह हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी.